ठाणे वागळे इस्टेट शांतीनगर परिसरात शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने 1 मे महाराष्ट्र व कामगार दिन अनोख्या पद्धतीने साजरा करण्यात आला। शांतीनगर परिसरात शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने लावण्यात आलेल्या बॅनरने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले। महाराष्ट्रात मराठी भाषेचा गळा दाबून खून करणाऱ्या हिंदी, गुजराती, मारवाडी भाषा आणि लोक आता वरचढ ठरत आहे। वेळोवेळी मराठी भाषेचा अवमान मराठी लोकांवर वरचढ होण्याचा प्रयत्न केला जात आहे। पूर्वीचे काँग्रेसचे सरकार असू दे किंवा आत्ताचे महायुतीचे सरकार सातत्याने गुजराती व मारवाडी लोकांना पाठीशी घालण्याचं काम सुरू आहे। परंतु शेतकरी कामगार पक्ष हा संयुक्त महाराष्ट्रापासून आजपर्यंत मराठी भाषा व मराठी माणसाच्या हितासाठी लढा देत आहे आणि यापुढेही असाच लढा आणि पाठिंबा शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने देण्यात येईल असा विश्वास शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने आज व्यक्त करण्यात आला। यावेळी शेतकरी कामगार पक्षाचे ठाणे जिल्हा अध्यक्ष प्रसाद साळवी, ठाणे शहर अध्यक्ष ऋषिकेश तायडे, ठाणे शहर सचिव जय सपकाळे आणि लोकमान्य नगर विभाग अध्यक्ष सागर धेंडे आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते। नमस्कार, मी अमिता कदम महाराष्ट्र 24 तास मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत करते। आज आपण शांतीनगर मध्ये आहोत। शांतीनगर मध्ये शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने 1 मे महाराष्ट्र व कामगार दिनाच्या निमित्ताने त्यांनी शुभेच्छा दिल्या। एक अनोखा बॅनर लावला आहे संयुक्त महाराष्ट्राचा। मग आपला शत्रू कोण हे मी बॅनर मध्ये स्पष्ट दाखवून दिलेला। आपला शत्रू भाषेवर आणि माणसा कोण करणारा गुजराती, मारवाडी आणि अमराठी व्यक्ती आपला शत्रू आहे। महाराष्ट्र हा पूर्वीपासून संयुक्त महाराष्ट्र म्हणून ओळखला जातो, पण आज त्याची ओळख कुठेतरी पुसट चालली आहे का असं तुम्हाला वाटतं? 100% त्याला कारणीभूत संयुक्त महाराष्ट्र मिळवून देताना विरोध करणारा काँग्रेस पक्ष, तेव्हा जे नेहरूजी होते, इंदिरा गांधी होत्या, तेव्हा जो काँग्रेस आणि आज भारतीय जनता पक्ष, हे दोघांनी मिळून आमच्या महाराष्ट्राची पूर्ण काशी करून टाकलेली आहे। आणि आज हे महाराष्ट्राचे वाईट दिवस आणणारे हे भारतीय जनता पक्ष आता तर आहे, जर अडाणी आणि अंबानीला घेऊन करतातच आहे, आणि तेव्हा उद्योगपत्यांबरोबर असणारा काँग्रेस पक्ष। आणि मला असं वाटतं, आपल्या माध्यमातून सांगायला वाटतं की गुजराती अडाणी आणि अंबानी यांचं महाराष्ट्रावर किती प्रेम आहे, जर दाखवून त्याने आज पण दाखवू शकले नाही। जर महाराष्ट्रावर प्रेम असतं तर अडाणी आणि अंबानीचं, तर आज त्यांनी महाराष्ट्र दिन जोरात साजरा केला असता। आज किती व्यापारी तुम्हाला महाराष्ट्र दिन साजरा करताना दिसतोय? आज महाराष्ट्र दिनचा अर्थ त्यांना माहितीये का? नाही माहितीये। आज आमच्या लोकांना, मराठी माणसांसाठी का बिल्डिंग मध्ये घरं घ्यायला पण ते परवडणारी घरं आहेत का उद्योगपतींकडून? नाही आहेत। त्याला जबाबदार कोण आहे? तर हे महाराष्ट्र सरकारच आजचं। म्हणून आमचा गळा एकाच चित्रामध्ये मी गळा दाबून दाखवलेला चित्र आहे, आणि एक मी दाखवलं आमच्या मराठी माणसाचा खून, भाषेचा खून कसा होतोय हा मी दाखवून दिलेला त्याच्यामध्ये। तर आज हे नेत्यांची डोळे उघडली तर बरे, मुख्यमंत्र्यांच्या हाताचे तर बरे, नाहीतर मला वाटतं याच्या पुढे जर काय महाराष्ट्राचं काही कमी असली झालं, त्याला आज जबाबदार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हेच असतील। आणि मराठी माणसाचे वाईट दिवस जर आले तर ते जनपक्षामुळेच येणार दिवस। यानंतर शेतकरी कामगार पक्षाची नेमकी काय भूमिका असणार आहे? शेतकरी कामगार पक्ष सगळ्या जे मराठी मुलं जी रस्त्यावरून सगळे मराठीचा आग्रह करताय, मराठी राज्य कसं भेटलं या महाराष्ट्राला 1960 ला, त्याची एक पुस्तिका आम्ही लवकरच आणणार आहे। कारण की आमच्या पक्षाचा एक ठराव आहे, तो देश स्वतंत्र झाल्यानंतर आम्ही एक ठराव केलेला संयुक्त महाराष्ट्राचा, मराठी भाषेचा, आणि शेकापची नेते किती होते आंदोलनमध्ये आणि कुठे संयुक्त महाराष्ट्राच्या बैठकी व्हायच्या, हे सगळी मी माहिती आणणार आहे। कारण की आज बघायला गेलो मुंबईत हे दिवस का आले मराठीवर, हे पुस्तिका पण काढायला, कारण की हे असे गुजराती लोक, गुजराती मुख्यमंत्री कसे बोलतात बघा। मुंबईत काय ठेवलंय, उद्योगपतींनी गुजरातकडे चला, त्याचा विरोध आता जे देवेंद्र फडणवीस करू शकतात का? भारतीय जनता पार्टीचा आमदार, खासदार विरोध करू शकतो का? काँग्रेसनी संयुक्त महाराष्ट्राला केला म्हणून शेकापनी 1970 पासून 52 पर्यंत अनेक त्याच्यामध्ये आम्ही सांगितलं होतं की ठराव केलेला पक्षाने, सगळ्यात पहिला ठराव आमचा आहे संयुक्त भाषा आणि मराठी भाषेबद्दल। तो ठराव लोकांना कळलं पाहिजे ठराव कसा असतोय, म्हणून शेतकरी कामगार पक्ष करत लवकर एक पुस्तिका आणत आहे, संयुक्त शेतकरी कामगार पक्ष, संयुक्त महाराष्ट्र मराठी भाषा आणि शेतकरी कामगार पक्षाची भूमिका काय हे आजच्या तरुणांना कळलं पाहिजे। मराठी करता चांगली गोष्ट आहे, मराठी टिकली पाहिजे मराठी भाषा,
पण कळलं पाहिजे कुठला पक्ष अग्रसर, काय नेत्यांची चळवळ होती, कशा चळवळी होत होत्या, कुठे बैठकी होत होत्या. अशा चळवळी आता होत नाहीये. जर आपल्याला आपली भाषा टिकवायची असेल, आपलं राज्य आपल्याला वाचवायचं, आपला माणूस आपल्याला वाचवायचा आहे, मराठी माणूस या महाराष्ट्राला परत मोठ्या मनाने मोठा मान काढून चालला पाहिजे, तर एक मोठी चळवळ उभी करायला लागेल. जेव्हा त्या काळात झाली होती, आज आपण चौथ्या पिढीमध्ये आहोत. आज चौथ्या पिढीने ही चळवळ करायची गरज आहे. म्हणून शेतकरी कामगार पक्ष आता लवकरात लवकर आम्ही ही भूमिका घेणार आहे. पुस्तक काढल्यानंतर आम्ही सगळ्या पक्षांना, काही लोकांना मराठी भाषा टिकली पाहिजे आणि मराठी भाषा एकत्र पाहिजे, कुठं येत असेल तर चांगली गोष्ट आहे. या माणसा मग आपला शत्रू कोण हे मी बॅनर मध्ये स्पष्ट दाखवून दिलेला. आपला शत्रू भाषेवर आणि माणसावर कोण करणारा गुजराती, मारवाडी आणि अमराठी व्यक्ती आपला शत्रू आहे. महाराष्ट्र हा पूर्वीपासून संयुक्त महाराष्ट्र म्हणून ओळखला जातो, पण आज त्याची ओळख कुठेतरी पुसट चालली आहे का असं तुम्हाला वाटतं? 100% त्याला कारणीभूत संयुक्त महाराष्ट्र मिळवून देताना विरोध करणारा काँग्रेस पक्ष, तेव्हा जे नेहरूजी होते, इंदिरा गांधी होत्या, तेव्हाचा काँग्रेस आणि आज भारतीय जनता पक्ष, हे दोघांनी मिळून आमच्या महाराष्ट्राची पूर्ण काशी करून टाकलेली आहे. आणि आज या महाराष्ट्राचे वाईट दिवस आणणारे हे भारतीय जनता पक्ष आता तर आहे, जर अडाणी आणि अंबानीला घेऊन करतातच आहे, आणि तेव्हा उद्योगपत्यांबरोबर असणारा काँग्रेस पक्ष. आणि मला असं वाटतं, आपल्या माध्यमातून सांगायला वाटतं की गुजराती अडाणी आणि अंबानी यांचं महाराष्ट्रावर किती प्रेम आहे, जर दाखवून त्याने आज पण दाखवू शकले नाही. जर महाराष्ट्र प्रेम असतं तर अडाणी आणि अंबानीचं, तर आज त्यांनी महाराष्ट्र दिन जोरात साजरा केला असता. आज किती व्यापारी तुम्हाला महाराष्ट्र दिन साजरा करताना दिसतोय? आज महाराष्ट्र दिनचा अर्थ त्यांना माहितीये का? नाही माहितीये. आज आमच्या लोकांना, मराठी माणसांसाठी का बिल्डिंग मध्ये घरं घ्यायला पण ते परवडणारी घरं आहेत का उद्योगपतींकडून? नाही आहेत. त्याला जबाबदार कोण आहे? तर हे महाराष्ट्र सरकारच आजचं. म्हणून आमचा गळा एकाच चित्रामध्ये मी गळा दाबून दाखवलेला चित्र आहे, आणि एक मी दाखवलं आमच्या मराठी माणसाचा खून, भाषेचा खून कसा होतोय हा मी दाखवून दिलेला त्याच्यामध्ये. तर आज हे नेत्यांची डोळे उघडली तर बरे, मुख्यमंत्र्यांच्या हाताचे तर बरे, नाहीतर मला वाटतं त्याच्या पुढे जर काय महाराष्ट्राचं काही कमी असती झालं, त्याला आज जबाबदार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हेच असतील. आणि मराठी माणसाचे वाईट दिवस जर आले भारतीय जनता पक्षामुळे येणार दिवस. यानंतर शेतकरी कामगार पक्षाची नेमकी काय भूमिका असणार आहे? शेतकरी कामगार पक्ष सर्व जे मराठी मुलं जी रस्त्यावरून सगळे मराठीचा आग्रह करताय, मराठी कशी मराठी राज्य कसं भेटलं या महाराष्ट्राला 1960ला, त्याची एक पुस्तिका आम्ही लवकरच आणणार आहे. कारण की आमच्या पक्षाचा एक ठराव आहे, तो देश स्वतंत्र झाल्यानंतर आम्ही एक ठराव केलेला संयुक्त महाराष्ट्राचा, मराठी भाषेचा, आणि शेकापची नेते किती होते आंदोलनमध्ये आणि कुठे संयुक्त महाराष्ट्राच्या बैठकी व्हायच्या, हे सगळी मी माहिती आणणार आहे. कारण की आज बघायला गेलो मुंबईत हे दिवस का आले मराठीवर, हे आणि पुस्तिका पण काढायला, कारण की हे असे गुजराती लोक, गुजराती मुख्यमंत्री कसे बोलतात बघा. मुंबईत काय ठेवलंय, उद्योगपतींनी गुजरातकडे चला, त्याचा विरोध आताचे देवेंद्र फडणवीस करू शकतात का? भारतीय जनता पार्टीचा आमदार, खासदार डेरी विरोध करू शकतो का? आता शेतकरी कामगार पक्षाचे ठाणे शहर अध्यक्ष ऋषिकेश तायडे, ऋषिकेश काय सांगाल की काँग्रेस सत्तेमध्ये होता तेव्हा पण गुजराती मारवाडीला पाठिंबा देत होता, आत्ताचं जे सरकार आहे तेही गुजराती मारवाडीला पाठिंबा देत आहे, परंतु शेतकरी कामगार पक्ष हा असा पक्ष आहे की सुरुवातीपासून संयुक्त महाराष्ट्राला तो पाठिंबा देत आहे, मराठी माणसाला पाठिंबा देत आहे. तुझी काय भूमिका आहे नेमकी आहे? कसं आहे की शेतकरी कामगार पक्ष हा स्वातंत्र्य काळातला पक्ष आहे. या पक्षाने मराठी माणसासाठी आणि महाराष्ट्रासाठी नेहमी लढत राहिलेला आहे. त्याने भरपूर असे बलिदान दिलेले आहे. 1960 पर्यंत पक्षासाठी मराठी माणसासाठी पक्ष लढलेला आहे आणि याची बैठकी पण पार पडलेल्या आहेत मुंबईमध्ये. आणि या संदर्भामध्ये आम्ही नवीन एक पुस्तिका काढणार आहोत, त्यामध्ये आम्ही याच्यामध्ये सर्व माहिती देणार आहोत. आपण बघितलं की मनसे सुद्धा मराठीचा मुद्दा घेऊन पुढे जात आहे. शेतकरी कामगार पक्ष तर सुरुवातीपासून घेत आहे, पण यामध्ये तुला काय फरक जाणवतोय का? बघा, मनसे हे आता 2009 साली त्यांची स्थापना झालेली आहे, पण शेतकरी कामगार पक्ष हा 1946 पासून लढत आहे महाराष्ट्रासाठी व मराठी माणसासाठी. आणि शेतकरी कामगार पक्षाने जर कुठला मुद्दा घेतला तर ते कधी यू टर्न घेत नाही. मनसेचं जर तुम्ही बघितलं असेल की अनेक विषय असतील, त्यांनी मराठीचा मुद्दा असू द्या किंवा मग टोलचे मुद्दे असू द्या, असे अनेक मुद्दे असतील
त्यांनी नेहमी काहीतरी स्टंटबाजी केलेली आहे, त्यानंतर युटर्न घेतलेला आहे. तो युटर्न घेण्यासाठी तो पक्ष आहे शेतकरी कामगार पक्ष हा नेहमी तडास जातो. पदाधिकारी शेतकरी कामगार पक्षाचे पदाधिकारी त्यांनी सांगितलं आहे की जर मराठी भाषा टिकवायची असेल तर चळवळ उभारली पाहिजे आणि जोपर्यंत मराठी भाषा टिकत नाही, जोपर्यंत मराठी भाषेला न्याय मिळत नाही, तोपर्यंत शेतकरी कामगार पक्ष हा नेहमी मराठी भाषेच्या मराठी माणसाच्या पाठी उभा राहील. जसा पूर्वीपासून संयुक्त महाराष्ट्र पासून शेतकरी कामगार पक्ष हा कार्यरत आहे, तसा आजही शेवटपर्यंत मराठी भाषा टिकवण्यासाठी शेतकरी कामगार पक्ष हा कार्यरत आहे.